तीर्थव्रत करे व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी आईना अहर्निशि मुखेना नाम विठोबाचे घेईन विभूती नाम विठोबाचे घेईन विभूती वेद कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन व्रत एकादशी करीन आईना हरनिशि मुखे नाम गोपाल कुमारी ताली वाजवा सर्व भजन करा गोपाल कुमारी आहे माझे घर पंढरीची वारी आहे माझे पंढरीची वारी आहे माझी घरी 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 अष्टांग हे करी अनेक न करी दंडवत आणि कन करी दंडवत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी अनेक ना करी तीर्थ व्रत अनेक ना करी तीर्थ व्रत अनेक करी तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी वारी आहे माझे घरी पंढरीची वारी
तीर्थे व्रत तीर्थ व्रत अनिकना करी तीर्थ व्रत तीर्थ व्रत व्रत ये कदासे परिणवो भवाजे व्रत ये कदासे परिणवो भवाजे गायन आहारणी मुखी नाम गायन आहारणी मुखी नाम मुखी मुखिना मुखिना रे
पंढरीची वारी, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम, विठ्ठला 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 जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं दूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्योन्यहस्तशरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मंगलभावना मंगलहारी, द्रववसो दशरथ अजर बिहारी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। महायोग पीठे तटे भीमरत्यां, वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे टाळी टाळी पांडुरंगा करू प्रथम नमन
मधुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्री जगतवंदनीय जगद्गुरु सर्वश्रेष्ठ देहनिवासी तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा अभंग आजच्या प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार, एक वक्तव्याचं कर्तव्य आहे। आज हरिदिनी एकादशी निमित्त असणारा हा परम पावन योग ज्यांनी घडवून आणला, एकादशी निमित्त आज सुंदर असणारी ही सेवा आहे। तसा विचार केला तर सेवा सद्गुरू मोतीराम महाराजांची आहे, वैकुंठवासी गुरुवर्य मोठ्या महाराजांची सेवा आहे, माझ्यासारख्या पामर बालकाकडे आलेली ही सेवा आहे। आजचे मुख्य यजमान जर असतील तर आमचे परमस्नेही परमार्थप्रेमी श्री प्रकाशरावजी भराड अर्थातच आबा यांच्या द्वादशी निमित्त एकादशीच्या निमित्त असणारी ही परम पावन सेवा घडून आलेला हा परम पावन योग आहे। त्या निमित्तानं सर्वजण जमलेली गुरुजन मंडळी, महाराज मंडळी, भजनी मंडळी, पंचकृषीतून आलेली भाविक भक्त मंडळी सगळे अगदी मोठ्या आनंदानं उपस्थित आहेत। ज्यांच्या मुखामधून आपण चाल ऐकली, परमार्थप्रेमी परमार्थस्नेही श्री घोडके साहेब यांच्या मुखारविंदातून सुंदर यांच्या गोडवाणीतून सुमधुर चाल श्रवण केली, त्यांना साथ करणारे आमचे परमस्नेही परम मित्र परम संगीत विशारद असणारे भीमाशंकर महाराज आंबडापूरकर त्यांनी साथ केली सुंदर। ज्यांना पखावज वादनाची ज्यांची साथ आहे, महाराष्ट्रामध्ये विख्यात असणारे नामवंत मृदंगाचार्य आमचेच परमस्नेही परम आदरणीय सतीश महाराज सावंत बोरीकर, एकदा जोरदार टाळी होते महाराज। गुरुजन मंडळी यांच्या माध्यमातून गोड असे गावातील बालाजी महाराज आहेत, आहे की नाही। आता नाव मला काही प्रत्येकाचं शक्य नाही, परंतु सर्व गावातील भजनी मंडळी असतात, हिंगला, करडगाव, धारणगाव आसपासचे सर्व भजनी मंडळी आहेत, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। माझ्यासोबत आलेले मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबरायांच्या भूमीमध्ये सुंदर आमचे सुदाम महाराज, मोठ्या महाराजावर विश्वास आमच्यावर श्रद्धा ठेवणारे मोठ्या महाराजांच्या माध्यमातून सुदाम महाराज सुरपिंपरीकर, गोड उत्कृष्ट महाराज, सर्वजण जमलेली गावातील भाविक भक्त मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ ब्रह्मनिष्ठ तपोनिष्ठ, आहे की नाही। आबा आहेत, रामजी भेटले होते रस्त्यामध्ये, आबा रामजीला म्हणलं कीर्तनाला यावं लागतंय बरं, म्हणले महाराज तुम्ही म्हणले हो काय, म्हणले आलोच म्हणले, आणि खरंच त्यांनी कीर्तनाला उपस्थित लावली, त्या मलाही मनपूर्वक धन्यवाद। गोड अशी तुमच्या कानापर्यंत आवाज पोहोचवणारी माझा गोड अशी साऊंड सिस्टीम, एकदा जोरदार टाळी होतो। माऊली भरोसे दमईवाडी खरं गोड सिस्टीम आहे, म्हणले एका शब्दावर पाहितलं माऊली आले, असा हा परम पावन योग घडून आणलेले आबा हे संपूर्ण भराड परिवार आहे, यांच्या माध्यमातून आलेला हा परम पावन योग आहे। ग्रामदैवत हनुमंतराय यांच्या दरबारात सेवा करण्याचा योग आहे, आणि विशेष स्वरूपानं आपल्याच गावातील यूट्यूब चॅनल आहे की नाही, माऊली कीर्तन सोहळा, एकदा जोरदार टाळी होत्या सर्वजण, आहे की नाही। आज हे कीर्तन म्हणजे विचार केला तर महाराज सगळ्या यूट्यूबला पडणार आहे बरं आबा, त्याच्यामुळेच म्हणलं माऊली कीर्तन सोहळा, आपल्याच गावातले भूमिपुत्र माऊली तेही एका शब्दावर म्हणले, आबा म्हणले हो काय म्हणले, मग महाराज तुम्ही यायलेत म्हणले हो ठीक आहे म्हणले, असा परम पावन योग आलेला घडू नये। आबानं बी हळूहळू जरा पदशीर घेतलं मामानं, आता आबा म्हणण्यापेक्षा आबा इथला शब्द असल्यामुळं जास्त आबा आबा वापरायलो बरं, पण खरं आमच्याबद्दल मामाश्रीत म्हणावं लागेल मला, आहे की नाही। मामानं सहजच योग घडून आला, म्हणले महाराज हळून विचारलं, म्हणले ही तारीख आहे का रिकामी कुठं, मी नाही रिकामी निवांत आहे म्हणले, मग मस्त योग घडून आणला, कारण त्यांनाही खरंच असा योग यायला सुद्धा भाग्यच लागत आहे महाराज, भाग्याचा उदय सतीश महाराज तेही जोडी
उदय तेहि जोडी संत पाय. भाग्यच लागत आहे महाराज. हे मी नाही, शास्त्र सुद्धा सांगते विचार केला तर. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगम च लभते पुरुषो यदा वै. आज्ञान हेतु कृतमोह मदांधकारम नाशम विदाय हि तदोदयते विवेक. एका जन्माचं नाही, जन्मजन्मांतराचं, कल्पकल्पांतराचं, युगयुगांतराचं विचार केला होता. म्हणलं अभंग आज योग्य असावा, कारण एकादशी निमित्त असणारी ही सेवा आहे, योग घडून आलेला आहे. मोठ्या महाराजांचा नियमच आहे महाराज. आपली ही जी आपण ज्या परंपरेमध्ये आहात, सद्गुरू मोतीराम महाराज, वैकुंठवासी गुरुवर्य मोठे महाराज, कारण ह्या परंपरेमध्ये एकादशी म्हणलं की मोठ्या महाराजांचा अभंगच हेच राहायचा. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. अभंग महाराजांनी शेवटला जगाच्या मालकाच्या चरणावर आपला देह समर्पण करते वेळी सुद्धा दर एकादशीला ठाकूरबुवांच्या मठामध्ये कीर्तन व्हायचं मोठ्या महाराजांचं. आणि त्या ठाकूरबुवाच्या मठामध्ये एकादशीच्या दिवशी मोठ्या महाराजांचा अभंग हे असायचा. पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि ह्याच अभंगावर महाराजांना शेवटचं कीर्तन केलं आणि शेवटचं जगाच्या मालकाच्या चरणावर पायीतला आपला देह समर्पण केला. चित्त तुझे पायी चित्त तुझे पायी मुरू असे करू मनोरथ. म्हणजे ही शेवटची इच्छा. खरं सांगायचं म्हणजे संत ओळखावा शरणी मरणी आहे की नाही. संत ओळखावा. कुठं ओळखले जाते संत बालाजी महाराज? शेवटच्या क्षणाला संत ओळखावा. आणि शूर ओळखावा
रणी आहे की नाही, शूर ओळखले जाते रणी. मग ही सर्व सामर्थ्यता आहे महाराज. म्हणून आजचा हा एकादशीचा परमपावन योग आहे, म्हणून हे अभंग निवडला. आणि ह्या अभंग निवडण्याचं कारणच हे आहे महाराज. माणसाच्या जीवनामधलं संपूर्ण आयुष्य जर काय करायचं असेल तर फक्त ह्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यांना दर्शन दिलं. विठाला पहिली गोष्ट, मानव देह मिळणं महत्वाचं आहे. याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. म्हणले बस विचार जर केला तर पहिलं मानव देह मिळणंच मोठं दुर्लभ आहे. आणि त्याच्यातलं त्याच्यात भारतामध्ये जन्माला येणं हे मोठं परमभाग्य आहे. लक्षात घ्या मी काय बोलतोय. भारतामध्ये जन्माला येणं हे मोठं परमभाग्य आहे. भारतामध्ये पुन्हा पाहितलं विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जन्माला येणं हे सुद्धा मोठं महत्भाग्य आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला येतं हे मान्य आहे, पण महाराष्ट्रामध्ये बी अजून अहो भाग्यम मराठवाड्यामध्ये जन्माला येणं हे मोठं परमभाग्य आहे. हे मराठवाड्यामध्ये सुद्धा जन्माला येणं हे मोठं परमभाग्याचं लक्षण आहे. कारण का? कारण ह्याच देहानं भगवंताची प्राप्ती होती. ह्याच देहानं त्या देवाला ओळखण्याचं सामर्थ्यता आहे. त्याच्यासाठी माणसानं विचार जर केला तर माणसानं सतर्क व्हावं. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरण आहे की नाही. कारण सतर्क होणं हे आवश्यक आहे आजच्या काळाला. माणसं सतर्क आहेत, पण कशामध्ये सतर्क आहेत? प्रपंचामध्ये सतर्क आहेत, पण परमार्थामध्ये सतर्क नाहीत. परमार्थामध्ये परमार्थाची वाटचाल वेगळी आणि प्रपंचाची वाटचाल वेगळी. सायास करीसी प्रपंच दिनून दिसे, सायास करीसी प्रपंच दिनून दिसे, सायास करीसी प्रपंच दिनून दिसे, सायास करीसी प्रपंच दिनून दिसे. सायास करीशी प्रपंच हरीशी न भजसी कोण्या गुणी. ओ माणसं सायास न करतात ते प्रपंच करतात. बरोबर आहे की नाही? माणसाची श्रीमंती असावं. महाराज म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय आमची श्रीमंती आहे. श्रीमंती आहे पण कशा स्थितीनं? संसाराच्या दृष्टीनं प्रपंचामध्ये श्रीमंती आहे. श्रीमंतालाच प्राधान्य आहे आणि श्रीमंताजवळच खरंच विचार केला तर ओळख आहे. कारण माणसाला श्रीमंतीशिवाय ओळख दाखवून देत नाही. बरोबर आहे की नाही? पैसा तेरे तीन नाम. लक्षात आहे का नाही? परशा परशु परशुराम. बघा प्रपंचामध्ये संसारामध्ये जर लय धनवान माणूस असेल, लय श्रीमंत माणूस असेल, पैसेवाला असेल, पैसेवाला माणूस असल्यानंतर महाराज या परशुराम पाटील आदरपूर्वक मान सन्मानपूर्वक बोलवलं जातं. आणि थोडंसं मध्यम लेवलचं असू द्या, काही तेवढं काही नाही, हातची रोटी आहे की नाही म्हणले तर परशा. आणि थोडंसं अजून थोडं मध्यम असेल तर परशु. त्याच्यासाठी पैसा तेरे तीन नाम. प्रपंचिक श्रीमंती वेगळी पण परमार्थिक श्रीमंती वेगळी. प्रपंचामध्ये खरंच विचार केला तर महाराज अट्टहासानं करतोय माणूस.
मग ही श्रीमंती विचार केला तर ही कुठपर्यंत आहे, ही काय आहे? पण जगद्गुरू तुकोबारायांना सुद्धा म्हणले महाराज, जगद्गुरू तुकोबाराय कमी श्रीमंत होते का? लय श्रीमंत होते जगद्गुरू तुकोबाराय त्या काळातले, एवढे श्रीमंत होते विचार केला तर, आहे की नाही? आता ही तुकाराम बीज जी झाली ना, या तुकाराम बीज ही कितवी बीज झाली? 375वी, आहे की नाही? सुदाम महाराज 375 वर्ष पूर्ण झाली जगद्गुरू तुकोबारायांना जाऊन. त्या काळामध्ये 1600 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा विचार केला तर त्यांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे. आणि त्या काळामध्ये जगद्गुरू तुकोबारायांची एवढी मोठी श्रीमंती होती, सांगायचं तात्पर्य त्या काळामध्ये पिंपरी चिंचवडचे टोल नाके जगद्गुरू तुकोबारायाकडे होते. तुका म्हणे तुका म्हणे आता अवघी आमची तशी, म्हणजे एवढी श्रीमंती होती. पण एवढ्या श्रीमंती बी माणसाची कुठंतरी कामी यावं. लोक ह्या जगामध्ये खूप श्रीमंत आहेत, खूप पैठलं धनाढ्य आहेत, खूप ऐश्वर्य, खूप वैभव आहे. पण त्या काही श्रीमंतीला काय करायचे महाराज? ज्या श्रीमंतीला जर पाहितलं, ज्या धनाला जर शुद्ध करायचं असेल तर कुठंतरी परमार्थामध्ये ॲडजस्ट व्हावं लागते. बरोबर आहे की नाही? जगद्गुरू तुकोबाराय एवढी श्रीमंती होती, पण एक अन्नासाठी ज्या क्षणाला प्रसंग घडला त्यावेळेस संपूर्ण जगद्गुरू तुकोबारायांनी आपलं कोठार उघडल्या गेलं महाराज. ही जगद्गुरू तुकोबारायची खरी श्रीमंती. तसं धनाढ्य लोक भरपूर आहेत जगामध्ये, श्रीमंत लोक भरपूर आहेत, पण त्या धनाला जर शुद्धीकरण करायचं असेल तर कुठंतरी आपलं परमार्थामध्ये लागणं अत्यंत आवश्यक आहे महाराज, आहे की नाही? महाराज म्हणतात जोडून या धन, जोडून या धन, जोडून या धन 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 उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. हो, माणसाला धनाचे शुद्धीकरण करायचं असेल तर जगद्गुरू तुकोबाराय ऐकून शिकावं महाराज. अन्नासाठी महाराज हे केल्यानंतर संपूर्ण कोठार, संपूर्ण श्रीमंती काय करायचं? ह्या श्रीमंतीला म्हणले सगळं श्रीमंती अन्नदान केलं महाराज. ही जगद्गुरू तुकोबारायची श्रीमंती होती. आणि त्या श्रीमंतीसाठी महाराज विचार केलं. ते जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात आम्ही श्रीमंत आहेत, आहे की नाही? नाही तर प्रपंचामध्ये विचार जर केला तर एवढे आहेत म्हणले, जवळी येता चोर
म्हणले महाराज एका बाजूनं सांगितलं आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके एवढी पाहितलं गरिबी म्हणले विचार केला तर पण खरं सांगायचं म्हणजे पण आम्ही परमार्थाच्या बाबतीमध्ये श्रीमंत आहेत विचार केला तर महाराज ही वारी 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 आता वारी प्रत्येकाच्या ठिकाणी महाराज एवढा विचार केला तर वारी ह्या शब्दाचा अर्थच आहे यात्रा यात्रा म्हणतात ना याती तरंती म्हणजे ज्या यात्रेमध्ये आल्यावर जे आमचा तुमचा तरण्याचा उद्धार आहे सार्थक आहे जीवनाचं त्याचंच नाव यात्रा त्याचंच नाव वारी विठाला विठाला आता वारीला बरेच लोक जातात महाराज वारीला गेल्यानंतर काय वारीचा अनुभव येतो हे स्वतःला कळते पण कधी गेल्यानंतर आषाढी कार्तिकी वारी केली पाहिजे महाराजाकडं सहजच जर रामजी मोठ्या महाराजाकडं मी म्हणत नाही मारुतराव महाराज म्हणजेच मोठ्या बाबांकडे जर माळ जर एखाद्या भक्तानं घातली तर माळ घातल्या घातल्या काय म्हणायचे मामा अगोदर म्हणायचे वारी करावं लागल आषाढी कार्तिकी तुझ्या पोटाला पिताती हो असं उद्धव बोला कृष्णाबाई माऊली वारीमध्ये एवढं मोठं महत्व आहे हे मीच नाही संत जगात बघा 6 शास्त्र 18 पुराण आहे काय चौवेदी जान साही शास्त्र कारण 18ही पुराण हरिशी गाती माणसानं जीवनामध्ये येऊन काहीतरी केले पाहिजे वारी केली पाहिजे आता वारीमध्ये बरेचसे लोक येतात वारीमध्ये बरेचसे जण आल्यानंतर वारीमध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये महाराज काय प्रत्येकाला पाहितलं ओळख असो परिचय असो नसो माऊली 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 जाणारे ना आता आबा दरवर्षी जातात वारीला माहिती परिवार महाराज विचार केला तर पण वारीमध्ये आल्यानंतर वारीचा अनुभव काय येतोय ते आल्यानंतर माणसाला कळतंय म्हणून पंढरीची
पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. देव वाट बघायला, वाट बघतायची, वाट बघत आहे. आळंदीमधून निघाल्यानंतर, अलंकापुरी तीर्थक्षेत्रामधून निघाल्यानंतर विठेवरचा जगाचा मालक कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताची वाट बघत आहे. मग ह्याच्यासाठी वारी आहे. वारी केल्यानं माणसाचं काय होतंय? वारी केल्यानं पाहितलं कायिक वाचिक मानसिक स्वरूपानं माणसाचं स्मरण म्हणजे विचार जर केला तर बस पुण्य होते. पुण्य माणसाचं मोकळ्या मनानं विचार जर केला तर कायेनं वाचेनं बघितलं भगवंताने हात पाय दिले भगवंताचं भजन करण्यासाठी, आहे की नाही? हाय आख जो हरिका दर्शन किया करे, हाय हाय बेकार मुख जो व्यर्थ रहे बातों में, आहे की नाही? त्यासाठी देवाचं माणसाचं मन पवित्र होतंय. माणसानं जसं अन्न खाल्लं तसं माणसाचं मन होतंय तसं, परंतु विचार जर केला तर ही वारी केल्यानं काय होतंय? माणसाचं हे शरीर आहे, जो करील याची यात्रा, तर सगळं गोत्र तारण्याची ताकद आहे महाराज. मग हे मीच नाही, जगाचा मालक सांगत आहे. सांगत से गुरुज आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. देव म्हणते, देव आषाढी कार्तिका विसरू नका. आषाढी वारी केल्यानं कार्तिक वारी केल्यानं माणसाचं पुण्य होतंय. पुण्य झालं की मन पवित्र होतंय आणि मन पवित्र झालं की बस परमार्थ आपला सफल होतोय. विठाला मन लई भजन केलं म्हणजे लवकर पवित्र होत नाही, आहे की नाही? तुम्हाला ही माणसाच्या गैरसमज आहे. बसलेले म्हणजे काही काही लोक म्हणतात, म्हणले महाराज आम्हाला भजन येत नाही, चाली येत नाहीत, म्हणता येत नाही. काय अहो, चाली म्हणणं, भजन करणं, कंबर बांधून कीर्तन करणं याला भजन भजन म्हणत नाही. भजन देवाला आवडतंय महाराज. भगवंताचं फक्त नामस्मरण जरी केलं तरी सरीच भजन आहे महाराज. यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधीना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. कारण कीर्तन करणं हे एवढंच हे नाही तर भगवंताचं भजन करणं हे श्रेष्ठ. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, आमची श्रीमंती आहे पण परमार्थाची श्रीमंती आहे. आणि परमार्थाची श्रीमंती किती मोठी आहे? अभंगाचं पहिलं चरण सांग. पंढरीची वारी आहे माझे टाळ टाळ पंढरीची वारी आहे माझे पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी
घरी अनेक न करी तीर्थव्रत. महाराज म्हणतात माझ्या घरामध्ये पंढरीची वारी. आता जगद्गुरु तुकोबरायांच्या घरामध्ये परमार्थ किती वर्षापासून होता महाराज. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा साधावया. एक पिढीपासून नाही, जगद्गुरु तुकोबरायच्या 7 पिढ्यापासून परमार्थाची परंपरा होती महाराज. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. पंढरीचा वास चंद्रभागेचं स्नान महाराज. एक पिढ्यापासून नाही, अनेक पिढ्यापासून जगद्गुरु तुकोबरायची महाराज परंपरा होती, वारी होती महाराज. आहे की नाही. विचार केला तर जगद्गुरु तुकोबराय म्हणले ह्या जन्मात नाही म्हणले, तसं विचार केला तर जगद्गुरु प्रत्येक युगामध्ये येत. आहे की नाही. प्रत्येक युगामध्ये येत. विचार केला तर महाराज जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. जगाच्या मालकाबरोबर आहे. तसं जगाच्या मालकाला विनंती केली, देवा गर्भामध्ये येणं, गर्भामध्ये एवढं पाहितलं दुःख सहन करणं एवढं सोपं नाही बरं. लय दुःख आहे, लय दुःख. एक वेळ करी या दुःखा वेगळी. आणि आहे की नाही. म्हणजे खूप दुःख आहे, पण तरी सुद्धा महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणले, देवा तुम्ही जर असताल आणि तुम्ही जर चांगल्या संतांच्या सहवासामध्ये संगतीमध्ये जन्माला जर घात असाल तर निश्चित रूपानं तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. आहे की नाही. मग गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. हे तुकोबरायांचं चरित्र थोडक्यामध्ये. विठाला विठाला खूप. कारण देवाला फक्त एकच आहे, भगवंताचं नामस्मरण, नामचिंतन. आणि हे नामचिंतन आवश्यक आहे आमच्या तुमच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये. बस माणसानं सतर्क झालं पाहिजे, सावधान झालं पाहिजे. कारण ह्याच जन्मामध्ये देवाचं भजन आहे. विचार जर केला तर आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोये. विचार बरेचसे ह्या 84 लक्ष होणे जीवन जीवात्मे एक 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 पाहितलं जन्मामध्ये. आता एक आहे का महाराज. 84 लक्ष कोटीमध्ये एका ह्याच्यामध्ये कितीतरी कोटी जन्माला आल्यानंतर मग मनुष्य देह मिळते. तुम्ही म्हणत असाल माणसाला मनुष्य जन्म मिळाला आला तसा गेला काय उपयोग आहे का. विचार जर केला तर महाराज. आणि लय भजन पूजन जर येत नसेल तर अशातला विभाग नाही. कारण माणसाचं मन पवित्र करण्यासाठी, मन परिवर्तन करण्यासाठी माणसानं पाहितलं आपली आदत म्हणजे आपली पाहितलं मनामधले जे काम क्रोध लोभ मद मत्सर हे सगळं पाहितलं नाश करायचं असेल तर मन पवित्र करावं लागते. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. आए हो तुम कहाँ से और जा रहे कहाँ.
मन के तरंग मार लो बस हो गया भजन. आणि हे मन प्रसन्न करायचं असेल, मन पवित्रता करायचं असेल तर भगवंताची पंढरीची वारी केली पाहिजे. पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत. परंतु आमचा तुमचा आता तुम्ही काय आम्ही काय पण विचार केला तर जिथं फायदा आहे तिथं जास्त धावपळ आहे. आणि नाहीतरी आहे की नाही, माणसाला परमार्थामध्ये असो प्रपंचामध्ये असो जिथं पाहितलं लाभ आहे तिकडं जास्त. काही काही लोकांची स्थितीच आहे, कधी 6 महिने ह्या गुरुकडं तर 6 महिने इकडं नाही फरक पडला तर काय होते त्या गुरुकडं, तिकडं नाही पडला तर इकडं काही ना काहीतरी. पण असं आहे आणि नाही आजकाल लोकांना पाहितलं कमी वेळेमध्ये जास्त प्रॉफिट कशा स्वरूपानं राहील हे जास्त लक्ष नाही महाराज आहे की नाही. आता बघा लांब कशाला परमार्थामध्ये बघा, प्रपंचामध्ये बघा, परमार्थामध्ये बी किती वाढ झाली महाराज. 1 लोटा जल सारी समस्या का हल. भगवान शंकर भोलेनाथ लवकर कृपा करतात आणि खरंच भगवान शंकर भोलेनाथ सारखं दैवत या जगात नाही. मला एखाद्या भक्तानं सहज जरी विचारलं महाराज सगळ्यात अगोदर देव कोणता लवकर प्रसन्न होत असेल, मी बी म्हणाल भगवान शंकर भोलेनाथ. कारण भगवान शंकर भोलेनाथ सारखं दैवत नाही ना. आणि भगवान शंकर भोलेनाथ जर असताल तर खरे आमच्या पंढरपूरचे पहिले वारकरी जर असताल तर कोण आहेत? भगवान शंकर भोलेनाथ. भोलेनाथ से निराला कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं. उनका डमरू डम डम बोले, उनका डमरू डम डम बोले, अगम निगम के भेद खोले. ऐसा डमरू बजाने कोई और नहीं, भोलेनाथ से निराला कोई और नहीं. ओ हे भगवान शंकर भोलेनाथानं जर पहिली वारी केली असेल तर आमच्या जगाच्या मालकाची वारी केली महाराज. एवढंच नाही, पंढरपूरच्या वारीचं महात्म्य जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. आज बी ह्या जगामधले वर्ल्डमधलं सगळ्यात श्रीमंत देवस्थान कोणतं असेल तर तिरुपती बालाजी. पण त्या बी तिरुपती बालाजीला तुम्ही जर बारकाईनं गेलेल्या माणसानं निरीक्षण जर केलं असेल तर त्याही तिरुपती बालाजीची ज्यावेळेस व्यंकटेश भगवंताची आरती झाल्यानंतर भजन जर गायलं जात असेल तर आमच्या पांडुरंगाचं भजन गायलं जाते. माहीबाब पांडुरंगाचं भजन गायलं जाते. तुम्ही बारकाईनं निरीक्षण केलं असेल तर. कारण ह्या 24 अवतार आहे, 24 अवतारातून 10 अवतार आहे, 10 अवतारातून पाहितलं भौतिक अवतार जे असेल तर पांडुरंगाचा अवतार आहे. विठाला विठाला. मग ती पंढरीची वारी केली पाहिजे माणसानं, नाही की नाही. मस्त प्रमाण झाले महाराज. मध्ये मध्ये सगळे पंढरीशी जा रे आल्यानो संसारा दिनाचा सोयीरा. बस जगाचा मालक विठेवरचा मालक वाट बघायला भक्तायची. तसे भक्त व्हावं लागत आहे. अहम भक्त पराधीनो. कारण भक्त देवाला कसे आवडतात. आता भक्ताबद्दल जेवढं संकट जर काढत जर बसले तर भक्त ह्या शब्दाचा अर्थच आहे की नाही. कारण भक्तांचे लक्षण वेगवेगळ्या स्वरूपाचे. तितिक्षतः कारुणिका सृहत सर्व देहिनाम. ज्या भक्तांच्या अंतकरणामध्ये तितिक्षता आहे, कारुणिका आहे, सर्वद आहे, त्यांना भक्ताचं लक्षण बोललं. आणि भक्त देवाला एवढे आवडतात की नच संकर्षण. माझा स्वतःचा भाऊ, देवाचा मोठा भाऊ कोण आहे? बलराम आहे की नाही. बलराम जेवढा मला आवडत नाही तेवढा पाहितलं मला भक्त आवडतात. अहो बलराम द्या सोडून नच संकर्षण नच लक्ष्मी. स्वयं स्वतःची अर्धांगिनी लक्ष्मी पत्नी जेवढी आवडत नाही तेवढी मला भक्त आवडतात. याच्या पुढेही जाऊन आता तर देवानं हद्द पार पाडली. तर नच आत्मयोनी. स्वयं स्वतःला पाहितलं जेवढा देव म्हणतात माझा आत्मा जेवढा मला प्रिय नाही तेवढी मला कोण आवडतात? भक्त आवडतात. आणि मग त्या भक्ताची वाट पाहण्यासाठी ही पंढरीची वारी करून तिथं पोहोचल्यानंतर जगाच्या मालकाला बी आनंद वाटतंय. ह्या पंढरीच्या वारीचं महात्म्य आहे. विठाला विठाला. पंढरीची वारी केली पाहिजे. वारी करणं म्हणजे पाहितलं बस हेच मन पवित्र करणं आहे. आणि ह्या जगामध्ये हेच सार्थक आहे.
ह्या जगामध्ये विचार केला तर माणसानं वारी करावं, भजन पूजन करावं, सगळं शास्त्र पुराण सगळ्याचा सार जर काढला, ह्या जगातले कितीही जगाच्या पाठीवरचे वेगवेगळे पाहितलं ग्रंथ असो पुराण असो, याचा सार जर बघितला तर फक्त हेच आहे नाम, आहे की नाही. कोणताही ग्रंथ उघडा तुम्ही महाराज, कोणतं पुराण उघडा, त्याचा शेवटचा सार असेल तर नाम, आहे की नाही. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम नमामि दुःख शमनस्तम तम नमामि हरिम परम. आणि ते नामस्मरण ऐकलं भगवंताच्या पंढरीच्या वारीमध्ये घडतंय. वारीमध्ये त्याच्यासाठीच मोठे महाराज सांगायचे वारी करावं लागते. वारी केल्याशिवाय वारीचं महत्त्व कळत नाही म्हणले, आणि ज्यानं वारी केली त्याला वारीचं खरं महत्त्व कळालं. माणसं नाही तरी पाहितलं. आता वारीमध्ये फेऱ्यामध्ये लय भरपूर फरक आहे महाराज, आहे की नाही. आता हे ज्यावेळेस वारी जवळ आली की महामंडळच्या गाड्या किती सुटतात, आहे की नाही. त्या खूप गाड्या सुटतात. मग ते सुटतात, ते कंडक्टर ते ड्रायव्हर गाडी घेऊन जातात येतात, त्याची बी वारीच होत असेल ना. पण ती वारी नाही, ती काय झालं, फेऱ्या होतात. वारीमध्ये फरक आणि फेऱ्यामध्ये फरक. पण वारी केल्यानं माणसाचं मन पवित्र होतंय महाराज. माणसाचं मन पवित्र होते. मन पवित्र झाले की व्रत म्हणजे उपवास, एकादशी. उपवास म्हणजे आता एकादशी मला सांगायची गरज नाही, नांदखेडा कंपनी मधल्या भरपूर एकादशीवाले. जरा थोडंसं हातवरी करा बरं, एकादशी कोणाकोणाला लक्षात येते. इमानदारीनं करा बरं, खोटं बोलू नये नाराज गादी. वा, म्हणजे 100% 90-95% आहेतच म्हणा की. 2-4 दिसायलेत मधी असतेच. आता पण एक आहे महाराज, उपवास म्हणजे 4-4 टायमाचं फराळाचं दाबून खाणं उपवास म्हणत नाही. उपवास म्हणजे म्हणजे जवळ, निवास. ज्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ तुमचा आमचा निवास व्हावं त्याचं नाव उपवास. विठाला वारी तसा नियम. व्रत खूप कठीण आहेत, वेगवेगळे व्रत आहेत, वेगवेगळे पाहितलं. पण माणसानं मोठे महाराज सहज सांगायचे, माणसानं पाहितलं वारी करावं. एखाद्या वेळेस पाहितलं तुम्ही 2-4 टाईम फराळाचं करा, पण एकादशी करा. अहो नाहीतरी आता माणसाला वाटायला एकादशी लवकर या हो बालाजी महाराज. अशा रोजच्या जेवणामध्ये जेवढे ताटामध्ये आटम असतात का, त्याच्या दुपटी तिपटीनं आटम कशामध्ये, एकादशीला. अहो आम्ही त्या गावाला गेलो रामजी मामा, विचार केल्यावर त्या आंबडापूरला कमीत कमी 40-41 आटम महाराज. मी म्हणलं आज एकादशी आहे. ते काय निघाले की नवीन डोसा समोसा हे. मी म्हणलं आज एकादशी. म्हणले महाराज हे सगळं उपवासाचं आहे सतीश महाराज म्हणले. मी म्हणलं अशा एकादशी रोज व्हावं म्हणलं बाबा. हां मग विचार करा माऊली, एवढा आनंद आहे. हां माणसानं किती 2-4 टाईम फराळाचं करावं, पण एकादशी करावं बरं. व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी करीना उपवासी, व्रत एकादशी करीना एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. व्रत एकादशी केली पाहिजे, उपवास केला पाहिजे. उपवासाचा नियम, उपवास फार कठीण आहे.
उपवास करणं हे मोठं परमभाग्य आहे. आता हे शास्त्रज्ञ विज्ञानाच्या दृष्टीने बघितलं तर बरं आहे. 15 दिवस कुठंतरी थोडंसं पोटाला आराम बी मिळाला पाहिजे, नाही तर सारखं पाहितलं गिरणी चालूच बघायचं काम नाही महाराज. लोक उपवास केला पाहिजे आहे की नाही, व्रत केलं पाहिजे. व्रताचे वेगवेगळे प्रकार आहेत. एकादश करावं, कारण बस एकादशी एवढं महान आहे. तर म्हणजे सगळ्यात सोपं, एवढे मोठे मोठे भक्त होऊन गेलेत की जगाच्या मालकाला त्यांच्या सोबतीला जावं लागलं. महाराज रघुकुल वंश विचार करा. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. सूर्यवंशामधली महान गाथा आहे. आता दिलीपचे भगीरथ, भगीरथचे आजचे दशरथ, दशरथजीचे 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. याच्या अगोदरचा वंश परत जर बघत गेलात पाठीमागं थोडासा, राजा सगरचे आहे की नाही. आता 60,000 पुत्रांचा उद्धार केला महाराज भगीरथनं. आणि ह्याच परमपावड वंशामध्ये महाराज अंबरीश राजा झाले. कोण राजा झाले? अंबरीश राजा होतात. राजा कमी होता का महाराज? अहो 1000 दासदासी त्याच्या हाताखाली होते. पण 1000 दासदासी असून सुद्धा स्वतः महाराज पाहितलं जात्यावर दळण दळायचे. जात्यावर दळण दळून स्वतः स्वयंपाक तयार करायचे. स्वयंपाक तयार करून जगाच्या मालकाला द्वादशीला पहिला नैवेद्य जायचा महाराज. द्वादशीला नैवेद्य जायचा. एक दिवशी बसल्या बसल्या अंबरीश राजा जात्यावर दळण दळू लागले. असेच गरमीचे दिवस होते. तेवढ्यामध्ये जगाचा मालकच विठेवरचा मालक आला महाराज. विठेवरचा मालक आला आणि विठेवरच्या मालकानं पाहितलं अंबरीश राजा घामागरज झाले होते. अंबरीश राजाला पाठीमागं येऊनच हवा घालायला लागली. आता एवढी गार हवा कुठून? जगाच्या मालकानं हवा घातल्यावर का कमी का महाराज? एवढा गार सुगंध, त्या दिव्य मंजरीचा सुगंध कुठून आला म्हणून पाठीमागं वळून बघितलं तर महाराज जगाचा मालक दिसला. देवा, मी तुमची सेवा करायला पाहिजे तर तुम्ही माझी सेवा करायलीत म्हणले अंबरीश, अरे तुझ्या हाताखाली 1000 दासदासी आहेत तरी तू माझी सेवा करतो, म्हणजे किती मोठं भाग्य म्हणले. विचार केला, अहो इथं माणसाच्या हाताखाली 2 गडी असले तर माणूस तीनदा महाराज जे नाही ते बस. पण ज्याच्या हाताखाली 1000 दासदासी आहेत म्हणले का मी तुझी सेवा करायला नाही पाहिजे? जगाचा मालक सेवा करायला तिथे येते. अंबरीशा अंबरीशी कारणे द्वादशी. बस काय प्रसंग आहे महाराज. विचार जर केला तर अंबरीश जगाचा मालक आला. जगाचा मालक आल्यानंतर एकादशी निर्जला केली महाराज. आता एकादशीचं बी व्रत पूर्ण करण्यासाठी जरा नियम आहे बरं. दशमीच्या दिवशी माणसानं एकच टाईम जेवावं. किती टाईम? एक टाईम जेवावं. आणि ते बी पाहितलं अर्ध्या पोटानं जेवावं. 4 पोळ्या खात असाल तर कमीत कमी किती खावं? 2 पोळ्या खावं. अर्ध्या पोटानं जेवावं दशमीच्या दिवशी. दशमी एकादशी तर निर्जला. जल बी घेतलं नाही पाहिजे. निर्जला त्याचं नाव एकादशी. जल सुद्धा घेऊन ये त्याचं नाव बस निर्जला एकादशी करावं. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी पारणं कधी सोडावं? तिकडं सूर्य उदय अर्धा वर आलाय ना अर्धा खाली आहे. अर्ध्यामध्ये दर्शन व्हायले अशा टायमाला पहिला घास द्वादशीचा सुटाव. त्याचं नाव व्रत. कारण व्रतामध्ये बी बरेचसे फरक आहेत. कारण व्रत जसं केलं तसं माणसाला. एक वेळेस देवाच्या आईनं व्रत केलं. देवाच्या आईनं म्हणजे देवाची आई कोण? आदितीनं व्रत केलं. आदितीनं असं व्रत कठीण केलं होतं महाराज. कारण व्रत केल्यानंतर हे फाल्गुन महिन्यामध्ये होतं. फाल्गुन श्यामले पक्षे द्वादशम पयोव्रत. महाराज पयोव्रत केलं. 12 दिवस दुग्धपान केलं. नुसतं दूध पिलं 12 दिवस. आणि 12 दिवस दूध पिल्यावर म्हणले तिच्या मनातली इच्छा पूर्ण होते प्रत्येकाच्या माणसाच्या. मग मनोगत जगाच्या मालकाला म्हणजे देवाला आपल्या उदरमध्ये मागितलं. आणि त्या आदिती मातेनं पयोव्रत पूर्ण केल्यानंतर खरंच जगाचा मालक अवतीर्ण झाला. वर्त करा
करा एकादशी. एकादशी महाराज बालाजी महाराज हे म्हणले काय बघायचं काम आहे तापा. हा हा रात्रभर व्रत चालायचा. गायीन अहर्निशी मुखी नाम, गायीन अहर्निशी मुखी नाम म्हणले अवघड होईल विटाला. गायीनं अहर्निशी मुखे नाम, कारण जिथं अखंड भगवंताचं देवाचं चिंतन, अखंड चिंतन विठोबाचे भगवंताचं सतत नामचिंतन, हेच कारण. बस याच्यामध्ये सर्व परमार्थ दडलेला आहे. कारण देवाला पाहितलं बस एकच आहे, प्रसन्नता असेल तर मीच नाही, वेद भगवान सुद्धा सांगतात हरिः ओम चंद्रमा मनसो जातो चक्षु सूर्यो अजायता श्रोत्रात वायुस्य प्राणस्य मुखाद अग्निर्जायता. देवाला प्रसन्नता करायची असेल एक तर अन्नदान आहे की नाही. आता दानदानामध्ये आपल्याला तिकडे जास्त जायचं नाही. दान धर्मान राजधर्मान मोक्षधर्मान विभागशः स्त्री धर्मान समासव्या संयोगता. परंतु अन्नदान, दानामध्ये दान श्रेष्ठ अन्नदान आहे. अन्नदान माणसानं घडलं पाहिजे, कारण अन्नदानानं सुद्धा माणसाचं शुद्धीकरण होते महाराज. जगाच्या कल्याणासाठी पाहिजे बस अन्नदान. संत महात्म्यांना हेच आवडतंय अन्नदान. मोठ्या महाराजांचं ब्रीद वाक्य असायचं लेने को हरिनाम और देने को अन्नदान. कारण संतांना बी जर अन्नदान होत असेल ना आनंद वाटते महाराज. उदरभरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म, कारण हे यज्ञ देवाला प्रसन्नता करायची असेल तर एक तर यज्ञामध्ये स्वाहा, नाही तर संत महात्मा के मुँह में आहा. झालं, देवच प्रसन्न झाला. विठाला हेच इथं पाहितलं दुसरं चरण लागू होतंय. गाही ना अहर्निशी मुखी नाम. देवाचं महाराज काही ना काहीतरी बस अन्नदान. साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूका ना रहूं साधू भूका न जाय. हेच खरं आहे महाराज, हेच खरं वैभव आहे, हेच परमार्थ, हेच खरं आहे महाराज. कबीरदासजींचं उदाहरण घ्या महाराज. कबीरदासजी एक असे महान संत होऊन गेले की ज्या कबीरदासांनी आपल्या घरून एकाही वैष्णव वारकऱ्याला बिना जेवणाचं जाऊ दिलं नाही महाराज. पण योगायोग कधी कधी चांगल्या चांगल्या भक्ताची परीक्षा असते. योगायोग संत महापुरुष घरी आले. संत महापुरुष घरी आल्यानंतर महाराज घरामध्ये अन्नाचा कण नाही, काही नाही. विचार केला, म्हणले काय करावं. म्हणले महाराज सहज बघितलं, मालकीनबाई म्हणल्या काही नाही मालक घरामध्ये, काही नाही. तर संत महात्मे आहेत, एवढे संत महात्मे बिना जेवणाचे गेले नाही पाहिजे म्हणले, बिना जेवणाचे गेले नाही पाहिजे म्हणले. सहजच कबीरदासजीनं आपल्या लेकराला आवाज दिला, महाराज बेटा कमाल जी बोले ये संत महात्मा आए हैं, बिना भोजन किए कैसे जाए. बोले बिना प्रसाद पाए कैसे जाए. तो बस इसलिए बस कुछ ना कुछ बंदोबस्त कर लीजिए. बोले काही ना काहीतरी बंदोबस्त करावं लागेल म्हणले. म्हणले काय करावं म्हणले. बस म्हणले कमालनं सांगितलं बाबा आपण चोरी करू म्हणले.
काय करू म्हणले? चोरी करू म्हणले. महाराज स्वयं स्वतःच्या लेकरानं ठीक घेऊन कमाल आणि कबीरजी महाराज चोरी करण्यासाठी गेले. चोरी करण्यासाठी गेल्यानंतर महाराज एका वाण्याचं दुकान फोडलं. दुकान फोडलं आणि दुकान फोडल्या जेवढं राशन पाणी लागते तेवढंच घेतलंय. ते आपल्यासारखं नाही की एखाद्या वेळेस गेलं जेवढं पाहितलं उचलं न गेलं तरी बी उचलून आणण्याची तयारी, पण जेवढं लागतंय तेवढंच घेतलं. आणि घेतल्या महाराज दोघं पाहितलं चोरी करून निघाल्या पिताजीला बाहेर सोडलं. म्हणले पिताजी तुम्ही चला म्हणले. महाराज कबीरदासजी जवळ दिलं. म्हणले बेटा कमाल काय? म्हणले बाबा आपण दुकान फोडलंय पण आपल्या पाहितलं ह्या दुकान फोडलेल्याचा दुसऱ्या कोण फायदा घेऊ नये म्हणून म्हणले मी काय करतो म्हणले, मी त्या दुकानदाराला उठवतो म्हणले. दुकानदार आता कोण असं महाराज सत्यवादी असेल की जे चोरी करायला गेल्यानंतर धन्याला जागव केलं महाराज. पण नाही म्हणले बाबा. महाराज स्वयं स्वतः कबीरदासजींचा पुत्र महाराज त्या वाण्याला उठवलं. उठा म्हणलं. दुकान फुटलं. दुकान फोडल्या गेलं म्हणलं. महाराज जसं तो पाहितलं बस कबीरदासजीचा पुत्र कमाल पळायला लागला. पळता महाराज पाहितलं कमरेतून बाहेर निघायला लागला. तेवढ्यामध्ये त्या दुकानदार वाण्यानं कमालाचे पाय पकडल्या महाराज पाहितलं इकडं स्वयं स्वतःचे पिता कबीरदासजी ओढायला लागले, तिकडं ते दुकानदार ओढायला लागला. आता कमालनं सांगितलं बाबा मी पकडल्या गेलो म्हणले. डोळ्यामधून अश्रूच्या धारा आल्या म्हणले बस तुम्ही जा म्हणले बस. आणि तुम्ही जर जात असाल उद्या जर पाहितलं तुमचं विनाकारण म्हणले नाव जाईल म्हणले. एक काम करा म्हणले जाता म्हणले तुमचा पुत्र तुमचं नाव जाऊ नये, आतापर्यंत केलेला परमार्थ सिद्धीच्या टोकाला सफल व्हावा म्हणून पाहितलं बस माझं मस्तक कापून घेऊन जा. कमलाने शिरे थाळी होते एकदा जोरदार. वा कमालाने शिर खांडून बस म्हणले बाबा उद्या तुम्ही केलेला आयुष्यभर परमार्थ केलेला उद्या गावामधले लोक नाव बोट ठेवतात तुम्हाला, जे नाही ते बोलतात म्हणले बस माझं मस्तक कापून घेऊन जा म्हणले. आता मस्तक कापायचे ते कोण आहे? स्वयं स्वतःचा लेकरू आहे, काळजाचा तुकडा आहे. लक्ष द्या माईबाप, काळजाचा तुकडा आहे. परंतु बस बाबा आयुष्यभर केलेला परमार्थ व्यर्थ जाऊ नये तुमचा म्हणून महाराज मस्तक कापून घेऊन एखाद्या दगडासारखं अंतकरण करून कबीरदासजीनं आपल्या बाळाचं मस्तक कापलं आणि रुमालामध्ये गुंडाळून एका बाजूनं राशन आणि एका बाजूनं बस डोळ्याला अश्रूच्या धारा आहे. तेवढ्यामध्ये पाहितलं त्या दुकानदारानं धड ओढल्या महाराज त्या धडाला मस्तक दिसलं नाही. कबीरदासजी घरी आल्या पाहितलं जे दुःख होतं स्वतःच्या लेकराला पाहितलं, स्वतःचं काळीज होतं ते काळीज एका कोपऱ्यामध्ये ठेवलं. महाराज स्वयंपाक कर म्हणले, मालकीनेनं स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर महाराज ज्या सत्पुरुषांना जीव घातलं आणि जीव घालून पाहितलं बस संत महात्मे सकाळी निघायला लागले. सकाळी पाहितलं जिकडं बघितलं तिकडं गावामध्ये बस वाऱ्यासारखी बातमी गेली. म्हणले चोरी झाली व दुकान फोडलं. हे पाहितलं म्हणले हे जे बी प्रेत आत्मा जे बी ओळखल त्याला मोठं बक्षीस ठेवण्यात आलं. परंतु बस गावाच्या चौरामध्ये ते बांधल्या गेल्यानंतर महाराज संत महात्मे जात होते. कबीरदासजीनं सर्व संतांना पाहितलं
विदाई दिली, मध्ये येऊन रडायला लागले. परंतु बघा, केलेला परमार्थ कधी व्यर्थ जात असतो का महाराज? कारण ज्या पुत्राचं पहितलं बस प्रेत होतं, त्याच प्रेतानं महाराज संत महात्मे पाहता पाहता संतांच्या चरणावर झुकले. महाराज संतांच्या चरणावर झुकले. हे पाहितलं पिढ्यानं पिढ्याची परमार्थाची ही तयाचा हरी पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कारण माणसानं पाहितलं, शास्त्र सुद्धा सांगतंय, एखाद्या पाहितलं पुण्यवान पुत्राला जन्माला येण्यासाठी, शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी वेगवेगळे शास्त्रकारांनी भाव प्रगट केले. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी संपूर्ण कुळाचं पुण्य लागते. एखादा ज्ञानी पुत्र जन्माला येण्यासाठी पित्याचंच पुण्य लागते. असं वेगवेगळ्या प्रकारच्या पुण्याची स्थिती आहे महाराज. पण खरं सांगायचं महाराज, कारण एकच आहे, ह्याच्या माध्यमातून एकच आपण लक्षात घ्यावं, माणसानं किती धन किती वैभव जोडलं म्हणजे माणूस समाधानी श्रीमंत होईल, सुखी होईल. मी तर ह्या मताचा आहे महाराज. विचार जर केला तर माणसानं थोडं धन कमी कमावलं तरी चालेल, पण माणसानं पाहितलं संस्कार कमवा. हे सांगत असतो, संपत्ती से ज्यादा संस्कार कमाव. संपत्ती लय लोकांकडे आहे, गडगंज संपत्ती आहेत, पण बस संस्कार नाहीत. मी उदाहरण सांगत असतो, रेमंड कंपनीचा कपडा फेमस आहे. भारतातला श्रीमंत माणूस असेल, भारतातला नाही, वर्ल्ड जगामधला श्रीमंत 7 माणसं श्रीमंत आहेत, आणि त्या 7 नंबरच्या लिस्टमध्ये नाव लागतंय कोणाचं? रेमंड कंपनीच्या मालकाचं. रेमंड कंपनीच्या मालकाचं नाव लागतंय. महाराज एवढी संपत्ती कमवली, एवढं धन कमवलं की पिढ्यानपिढ्या खाण्या न संपण्यासारखं धन कमवून ठेवलं. पण विचार जर केला तर महाराज एकुलता एक काळजाच्या तुकड्यानं घराच्या बाहेर काढलं. डोळ्यातून पाणी आलं. डोळ्यातून पाणी आल्या त्या क्षणाला पाहितलं, मीडियावाले म्हणा कोणी जवळ गेल्या म्हणले, काय तुमचं काय मत आहे? बस एवढ्या मोठ्या माणसाच्या डोळ्यातून टप 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 पाणी आलं. म्हणले काही नाही, म्हणले आयुष्यभर मी संपत्ती कमवण्यामध्ये गेली, अरबो-खरबोची संपत्ती कमवली, परंतु मी माझ्या लेकराला संस्कार देऊ शकलो नाही. कारण आजच्या काळामध्ये येणाऱ्या पिढीला संस्कार महत्त्वाचे आहेत. संस्काराकडे विशेष लक्ष ठेवा. कारण संस्कार जर दिले तर आपल्या शेवटच्या श्वासाला संस्कारच कामी येणार आहे. तुम्ही बरेचसे घटना कानावर ऐकण्यात येतात महाराज, पेपरला वाचण्यात येतात, पाहण्यात येतात, ऐकण्यात. महाराज आत्ता ह्या 1.5 महिन्याखालची एक घटना आहे. एक मोठा एवढा मोठा साहित्यरत्न होता की महाराज ज्याची प्रॉपर्टी 80 कोटीची प्रॉपर्टी बँकेमध्ये होती, पण त्यानं शेवटचा श्वास कुठं सोडला? अनाथ आश्रमामध्ये, वृद्ध आश्रमामध्ये शेवटचा श्वास सोडावा लागला. काय करायचं? कारण का असे दृश्य पाहणं ऐकण्यात येतात महाराज.
ज्याचे मुलं मोठमोठ्या पोस्टवर क्लास 1 अधिकारी लोक, पण काय करायचं आहे एवढ्या मोठ्या ह्याचा आता ग्रंथ लिहिले, 40 ग्रंथ लिहिले त्या साहित्यकारांना, 40 ग्रंथाचं पाहितलं लेखन केलं आणि तेवढा शेवटचा श्वास वृद्ध आश्रमामध्ये सोडला. ह्याच्या एवढी मोठी शोकांतिका काय सांगता कवडी गेली संपदा एवढी आहे की नाही. हां, एवढी संपदा विठाला विठाला. मी ह्या मताचा नाही, तुम्ही धन कमवू नका, धन अवश्य कमवा, धन अवश्य, आपलं प्रमाण बी झालं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. पण नीतिमत्तेनं धन जर जोडलेलं ते माणसाला नक्कीच सुखदायक ठरते, नक्कीच सुखदायक ठरते, आनंददायक ठरते. महाराज त्याच्यासाठी माणसांना धन बी जोडावं, पण एवढं बी नाही की ज्या क्षणाला पाहितलं बस धन 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 म्हणून आयुष्य जाण्यापेक्षा एक दिवस पत्रिकेला नावाचे निधन. बरोबर आहे की नाही. धन 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 म्हणता 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 एक दिवस निधन नाव येणारच आहे महाराज. हां, त्याच्यासाठी माणसांना धन जोडावं. व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहर्निशी मुखी नाम, विठोबा रघुमाई त्याच्यासाठी माणसाला परमार्थामध्ये प्रपंचामध्ये विचार केला तर माणसाला काहीतरी मार्गदर्शन असावं. कोणाच्या ना कोणाच्या शरणमध्ये जावं, संत महात्म्याच्या शरणमध्ये जावं. माऊली ज्ञानोबरांनी वर्णन केलंय, मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते, ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहम, तीर्थास्पदं शिववीर्यं जुनतं शरण्यम. त्याच्यासाठी माणसाला चांगल्या गुरुकडं, चांगल्या संतांकडं मार्गदर्शन योग्य मिळतं आहे की नाही. नाही तर बरेचसे मग पाहितलं मनानं चालणारे कुठं ना कुठं अडथळा येतेच आहे की नाही. मनोमार्गी गेला तो तेथीची मुकला. त्याच्यापेक्षा अडथळा येण्यापेक्षा माणसानं चांगल्या संतांच्या महात्म्यांच्या शरणमध्ये जाऊन आपल्या जीवनाचं परम कार्य करावं. कारण सगळं शेवटी नामचिंतन आहे, नामस्मरण आहे की नाही. केचित केवल या भक्त्या वासुदेव परायणा. आता ते वेगवेगळं नामस्मरण तुम्ही कसं जरी घेतलं आहे की नाही तरी नामाची महिमा दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी नाम घ्यावं, पण कोणत्या देवाचं घ्यावं, शेवटचं चरण नाम विठोबा, नाम विठोबा
जोरदार टाळी होते नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम. भगवंताचं नामचिंतन व्हावं, भगवंताचं नामस्मरण व्हावं, ह्याच्यामध्ये सर्व काही महाराज दडलेला विचार केला तर परमार्थ आपला हेच सतर्क पुनश्च सावधान केलं. महाराज झालेल्या अगदी अल्पशा कालावधीमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. तसा विचार केला तर सद्गुरू मोतीराम महाराजांची सेवा आहे, मोठ्या महाराजांची सेवा आहे. माझ्यासारख्या पामर बालकाकडे आलेली पुनश्च एकदा आठवण करून देतो. एकादशी निमित्त असणारा हा परम पावन योग ज्यांनी घडवून आणला तेच आपले श्री मामाश्री म्हणजेच प्रकाशरावजी भराड. हा संपूर्ण भराड परिवार आहे. ह्या परिवाराच्या माध्यमातून एकादशीचा परम पावन योग आहे की नाही. अर्थात आबा सुंदर असे मृदंग वादक बी आहेत. सतीश महाराज सावंत बोरीकर गोड असं आहे. तसं नातं सगळं जवळचंच आहे. मामानं अगोदरच म्हणले कीर्तनकार बी आपलाच आहे, म्हणले की मृदंगाचार्य बी आपलेच. मला काही चिंता नाही आहे की नाही. सुंदर महाराज सर्व गुणीजन मंडळी आहेत. भीमाशंकर महाराज आलेले आहेत, घोडके साहेब आहेत आहे की नाही. आता प्रत्येकाचं नाव मला शक्य नाही, परंतु सर्व हे श्रेष्ठ मध्ये बालाजी महाराज आहेत, सुदाम महाराज सुरपिंपरीकर आहेत. गोड असं यूट्यूब चॅनल आहे माऊली कीर्तन सोहळा. हे आपल्याच गावातील भूमिपुत्र असणारे माऊली यांचं असं गोड असं माऊली कीर्तन सोहळा ह्या नावानं पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर बी ज्यांची ख्याती ह्या कीर्तन सोहळ्याची ह्याची यूट्यूब चॅनलची आहे की नाही, त्यांनासुद्धा मनपूर्वक धन्यवाद. गावातील सर्व मंडळींच्या चरणावर नतमस्तक होतो. झालेली सेवा पाहितलं भगवंताच्या चरणी समर्पित करून वाणीला इथं पूर्णविराम देतो. बोलण्याच्या ओघामध्ये बरेचसे काही अपशब्द जातात असतात. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. झालेली सेवा महाराज हनुमंतराव यांच्या चरणी समर्पित करून वाणीला इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली नागराज चक्र